DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव आपल्यासोबत आहेत. शरद देशपांडे हे स्वतः न्यायाधीश आहेत आणि त्यांचं काम किंवा त्यांच्या कामाबद्दल माहिती आणि आजचे ज्या ठिकाणाला आलेत ते भेट देण्यासाठी त्याबद्दल थोडक्यात आणि एक सविस्तर माहिती घेऊया आपण. चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझं नाव शरद गोविंदराव देशपांडे. मी आपल्या धाराशिव जिल्ह्यातला काजळा गावचा रहिवासी आहे. बरोबर. 2004 पासून न्यायाधीश म्हणून काम करत आहे. सर मला 20 वर्ष झाले. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काम करताय 20 वर्ष झाले. तुमचं शिक्षण कुठे झालं पहिल्यांदा सर? सर माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण काजळा येथे माझं झालं. रामानंद हायस्कूलला झालं. त्यानंतर RP कॉलेजला मी BCom केलं. बरोबर. त्यानंतर मी LLB केलं. हा. पुणे येथे मी LLM केलं. आणि MPSCची परीक्षा देऊन 2004 साली. आता सर सर्व्हिस कुठे आणि किती वर्षापासून करताय तुम्ही? माझी सध्या सर्व्हिस अहमदनगर येथे मी प्रशासकीय न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे. गेली 20 वर्षापासून मी सर्व्हिस. 20 वर्षापासून तिथंच आहे का बदली झाली? नाही. छान प्रश्न आहे. आमची बदली दर 3 वर्षाला होते. बरोबर. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी हा. आम्ही औरोरा, चंद्रपूर, यवतमाळ, पुसद, करमाळा या ठिकाणी मी काम केलं. आतापर्यंत सर कमीत कमी किती ठिकाणी तुमची बदली झालेली आहे? आतापर्यंत म्हणजे 7 ते 8 ठिकाणी बदली झाली आहे. बरोबर. आणि विविध पदावर मी सहाय्यक धर्मदाय आयुक्त पण होतो. हा, हा. नंतर मी सध्या कामगार न्यायाधीश म्हणून आहे. बरं. नंतर मी प्रथम न्यायदंडाधिकारी म्हणजे तालुका न्यायाधीश म्हणून होतो. आणि मुख्य न्यायदंडाधिकारी ज्याला आपण चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणतो. बरं सर, आमच्या प्रेक्षक लोकांना तुमच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती सांगा की जरा. सर ग्रामीण भागामध्ये येऊन MPSC परीक्षा देऊन जिल्ह्यामध्ये मी पहिला झालो आहे 2004 साली. अरे वा. आता जे सध्या जे नवीन मुलं आहेत लॉ करतात त्यांच्याकरता ते चांगलं क्षेत्र आहे. खरं हा, तर हा. हे एकमेव क्षेत्र इथं असं आहे जिथं वशिला लागत नाही आणि प्युअर तुमचं जे टॅलेंट आहे टॅलेंटवर इथं काम केलं जातं. आणि नोकरीमध्ये पगार तर मिळतेच पण काम केल्याचे समाधान जास्त, जॉब सॅटिस्फॅक्शन ते फार चांगलं आहे. तर बरं. नवीन तरुण मुलांनी इकडे जास्त वळावं. ते काय केलं पाहिजे सर आणि काय केलं नाही पाहिजे? सुरुवातीला त्यांनी म्हणजे ध्येय मात्र ठेवलं पाहिजे. सातत्यानं अभ्यास आणि ध्येय ठेवलं पाहिजे. बरोबर. आणि गरिबीचा जास्त गवभाव न करता, हा. कारण मी पण गरीब असतो. हा. गरिबीमुळे शिक्षण कधी आडत नसतं. तुमच्या जिद्द जर असेल, हा. वटवृक्षाचं मोहरी एवढं बी ही वटवृक्षाला जन्माला आलेलं असतं. बरोबर. खरं तर कोणालाही दोष न देता जर सातत्यानं अभ्यास केला तर नक्की एक दिवशी यश आपल्याला प्राप्त म्हणजे थोडक्यात सातत्यानं त्यानं अभ्यास केला अभ्यास पाहिजे, आपला केला. फोकस ठेवला पाहिजे. बरोबर. केला पाहिजे. अजून काय म्हणता येईल सर? तर जसं पाण्याची धार एखादा मोठा पाषाणसर फुलू शकते तसं बरं. सातत्यानं जर तुम्ही अभ्यास केला आणि स्वतःचं ध्येय जर ठेवलं तर नक्कीच आपण आपलं नाव उज्ज्वल करू शकतो. आणि पण त्यातून देशाची सेवा पण होते. जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. बरोबर. असं म्हणतात की तुम्ही इतकं लहान बना की लहान मुलात मिसळता आलं पाहिजे आणि इतकं महान बना की तुम्ही जर थांबला तर कोणी तुमच्यासमोर बसला नाही पाहिजे. तर ह्या नोकरीमध्ये हे गोष्ट साध्य होतं. बरोबर. अजून जितक्या सहजतेनं लहान मुलात मिसळतो आज SP जरी आला तरी तुम्हाला समोर उभा आहे. बरोबर आहे. तर हे जे मला जास्त सॅटिस्फॅक्शन येतं. बऱ्याच ठिकाणाबद्दल थोडक्यात. तसंच मग आज आपण जसं आलो तर सर्वप्रथम मी माझे मित्र म्हणून मी त्यांना म्हणजे सावतर, संजय सावतर आमचे कौटुंबिक संबंध आहेत. खरं तर त्यांना मी सगळ्यात जास्त त्यांची मी शुभेच्छा त्यांना देतो. त्यांनी हा स्टुडिओ काढला. खरं तर तालुक्यासारखं म्हणजे तालुका पण नाही मुरुड तर ही जी संगीताची भगीरथ गंगा आहे तिथून आणणे आणि या ठिकाणी स्टुडिओ असतो इतका सुसज्ज स्टुडिओ आता आपण पाहिलाच ते उभा करणे याचं खूप कौतुक आहे. दुसरी गोष्ट आपण तो सातत्यानं की मुलांची जी आवड तर लादली जाते पालकाकडनं. बरोबर. इंजिनियर हो, डॉक्टर हो आणि अनेक आत्महत्या सुद्धा झाल्या बऱ्याच ठिकाणी. मुलाच्या आवडीचं क्षेत्र त्याला करून देणे याच्यासारखं दुसरा कुठला आनंद नाही. बरोबर तर आहे. त्याच्याकरता मी विजयचं सगळ्यात जास्त हे करतो की मला जे आवडीचं ते करून दिलं असं जर घरून पाठिंबा मिळाला तर हमखास म्हणजे याच्यामध्ये काय आहे म्हणजे याचे गुण झरत न बाकी आपण त्याला म्हणतो बरोबर. असे गुण हेरायला पाहिजे. आपल्या मनामध्ये जे गुण येतो त्याने हेरला तर आपल्याला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. म्हणजे थोडक्यात ज्या मुलांना जी गोष्ट करायची आहे किंवा त्यांच्याकडे त्यांचं त्याची आवड टार्गेट हुकून दिली त्याला पाहिजे. पाठवून दिली पाहिजे. म्हणजे बळजबरीनं कुठलं हे कर म्हणणं चुकीचं आहे. हे चुकीचं असं मला म्हणतो. सर एक प्रश्न तुम्हाला विचारतो, म्हणजे मला बी पडलेला आणि इतरांनाही पडलेला बरं का, की असं म्हणलं जातं की जो कोण न्यायाधीश आहे त्याला असं बाहेर जाता येत नसतं किंवा फोनवरती बोलता येत नाही. हे खरं आहे का नेमकं? चांगला प्रश्न विचारला सर. नाही आता सध्या तर खूप चर्चा चालू आहे त्या गोष्टीवर. हा. आपले पंतप्रधान मोदी त्या न्यायाधीशाच्या घरी घेऊन आरती केली. हा, हा. त्यामुळे सगळे युट्यूबवर सगळे तेच चालू आहे. हा, हा. न्यायाधीशाकरता मार्गदर्शक तत्व आहे. कारण न्यायाधीशाला अलिप्त राहायला पाहिजे. न्यायाधीशात दोन्ही पार्टी असतो. बरोबर. प्रत्येकाला असं वाटलं की आपल्या न्यायाधीश आपल्याला न्याय होईल आणि आजची न्याय संस्थाच फक्त सध्या आहे. बरोबर. जर म्हणलं तर लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे त्या मर्यादेने पण न्यायाधीशांना मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि त्यामुळे तसे बंधनं आहेत. हे स्वतः घालून दिलेले बंधन आहेत. स्वतः घालून घेतलेले बंधन आहेत. कारण न्यायाधीश सतत कॅमेरा खाली असतो. तो कसा वागतो, न्यायाधीशांना कुठं बसावं. आमच्याकडे सुंदर शब्द आहे अनबिकमिंग. आता न्यायाधीशांना जर खाली खाली उभारला तुम्हाला चांगलं वाटेल का? नाही. नागवालाचा खेळ बघायला तुम्हाला वाटेल न्यायाधीश आहे. चांगलं नाही वाटणार बरोबर. नाही. पण तो कसा बोलतो, कसा वागतो, काय करतो ह्याच्यासाठी समाजाचं लक्ष असतं. तर तिने अवश्य पाळलं पाहिजे. बरोबर. पण असं म्हटलं जातं की त्याच्या घरातला कुठला कार्यक्रम असला किंवा लग्न असलं तरी सुद्धा तिकडे जाता येत नाही असं म्हणतात. खरं आहे काय? तर नाही सर ते हे काही न्यायाधीशांनी आता तुम्ही व्हायरल करू नका पण काही नाही त्यांनी स्वतः तुकाराम महाराजांना असं म्हटलं सर जिथं आपण प्युअर आहे तिथं काय घाबरायची गरज नाही.
आता माझं संगीतचं प्रेम आहे, बरोबर आहे, तर मी नाही विचार करणार की हे कुठे दिलं तर उलट मला अभिमान आहे. आज माझा मित्र संगीत क्षेत्रामध्ये आहे आणि न्यायाधीश हा शेवटी मनुष्य आहे. त्यामुळे न्यायाधीश फक्त आपलं पावित्र्य मात्र जपलं पाहिजे. जसं पतिव्रता स्त्री कुठे जरी गेली तर ती तिचं पावित्र्य जपून राहते, तसं न्यायाधीश कुठेतरी मिसळला तिचं पावित्र्य त्यानं जपलं पाहिजे. बरोबर. आणि समाजाला माहित राहतं साहेब कुठला न्यायाधीश कसा आहे समाजाला माहित राहतं. त्यामुळे मला म्हणजे मी ती बाळगत नाही. शेवटचा प्रश्न विचारतो सर तुम्हाला की तुमच्या सुट्ट्याचं कसं असतं नेमकं? हे पण चांगला प्रश्न विचारला सर. न्यायाधीशांना सुट्ट्या जास्त आहे असं जे म्हणतात प्रमाण, न्यायाधीश पद असं आहे की त्याची घरी असताना ड्युटी चालू असते. बरोबर. कारण दिवसभर फाईल असतात, एखाद्याचं आयुष्य आपण करत असतो एका निर्णयामुळे आणि फाईल खूप मोठमोठ्या असतात आणि न्यायाधीशाला जबाब देण्याचं एक मन असतं की माझं चूक केलं का बरोबर केलं. बरोबर. इतर नोकरीमध्ये बँकेमध्ये कॅश वस्तू घरी घेऊन जातो, ऑफिस लोकांत घेऊन जात नाही. बरोबर. आमच्या समोर जर एखादी घटना घडते ना, प्रत्येक लहान मुलगा असतो आपण कस्टडी देतो दुसऱ्याला, त्या आई रडत असते आपण बापाला कस्टडी देतो, प्रत्येक गोष्ट आम्ही घरी घेऊन जातो, ती कॅरी करतो. आणि दुसऱ्या दिवशी वेगवेगळे न्यायाधीश हे असतात, वकील लोक असतात. न्यायाधीश ही एक असं पद आहे तिथं असं नाही म्हणते मला की मी कान घसा तज्ञवाला आहे, मी कानाचा डॉक्टर आहे, मला डोळ्याचं काय कळत नाही. जी केस तुम्हाला येईल त्यातलं न्यायाधीशाला कळलंच पाहिजे. बरोबर. बरोबर नाही, उद्या माणूस बुडून मिळाला का जुळून मिळाला, अगोदर नर दाबलं का नंतर नर दाबलं, आम्ही का डॉक्टर नाही आहेत तरी पण आम्हाला ती केस बघावं लागते, हँडल करावं लागतं. बरोबर. आम्हाला असं नाही होतं, आम्हाला माहित नाही. आता साहेब सर चित्रकलेमध्ये चित्रकलेला आर्ट काय असलं, कॉपीराईटची केस आली होत्या, तर कॉपीराईट म्हणजे काय, चित्र काय, कलर संगती काय, प्रत्यक्षात कुठली केस तुमची समोर येऊ शकते, त्या केसमध्ये तुम्हाला तारतम्य बाळगून निर्णय झाला. अजून एक प्रश्न विचारला तुम्हाला. असं म्हणतात की कोर्टात एक दुसरी केस गेली 10 वर्षे, 15 वर्षे, 40 वर्षे, 70 वर्षे केस चालते, त्याबद्दल म्हणजे थोड्या लोकांना की वाटतं की निकाल का लवकर लागत नाही, त्याच्या पाठीमागचं कारण काय असेल? सर फार सुंदर तुम्ही प्रश्न विचारला. प्रत्येक ठिकाणी न्यायाधीशाला प्रश्न जसा तो हा प्रश्न विचारला जातो. सर प्रकरण लावण्याकरता अनेक कारण आहे आणि सामान्य माणसाला वाटतं की एकदा केस दाखल केली की सिव्हिल प्रकरण तर लवकर मिटत नाही. त्याला एक अनेक कारण म्हणजे असेल की आपण म्हणतो वकील लोकांना सगळं माहित असतो, अनेक तारखा घेतात, बरोबर, व्यवस्थित पुटअप करत नाहीत, तुम्ही दिलेले कागदपत्र कोर्टासमोर सादर करत नाहीत, पक्षकाराला कधी किती माहिती देत नाही आपण काय सादर केलं काय नाही. प्रत्येक वकिलाला माहित असते आपली केस केव्हा होणार आहे, काय केव्हा संपणार आहे, आपल्या केसमध्ये किती मिनिट आहे, तिने तिथं अगोदर सांगितलं. कधी कधी सर अनेक जसं दवाखान्यामध्ये सगळ्याच माणसाला आपण आयसीयूमध्ये टाकत नाही, बरोबर, काही लोकांना उपयोग करून पाठवून देतो, तर आपल्याला घरी जाऊन वकिलाकडे केस गेली की ते मात्र दाखल करतातच. म्हणजे वकिलांनी जर तिथल्या तिथे केस मिळू शकते, एखादा सांगू शकतो जाऊ नको बाबा फक्त त्या केसेससाठी. दारात सायकल लावू नये म्हणून माझ्याकडे दावा चालू, दारात सायकल लावणे मनाई द्यावी, बरोबर आहे. किती बारकी गोष्टी आहे ह्या खालच्या पातळीवर म्हटल्या जातात. तर त्याला बरेच फॅक्टर आहेत, सुट्टी एकच फॅक्टर नाही, वकिलांचा आहे. नंतर आता सगळं अवेलेबल झालं, पहिला म्हणजे कोर्ट रूम नव्हत्या, पुस्तकं नव्हते, पूर्वी फोन नव्हते, बरोबर आहे. वर दिल्लीत काय कायदा पास झाला खाली तालुक्याला माहित नसायचं, आता इंटरनेट वगैरे माहित झालं लोक, अद्यावत हे नव्हते त्यामुळे. पण आता याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे आणि आम्हाला स्वतःला सेन्सिटायझेशन आहे म्हणून आम्ही तारखेला निकाल देण्याचा प्रयत्न करतो. तर ते अजून 5 वर्षामध्ये ही बदलेलं. आता सध्या 10 वर्षाचे प्रकरण चालू आहेत, आपण पूर्वी 40-40 वर्ष प्रकरण नाही म्हणजे त्यामुळे 10 वर्ष राहणार, तरी निश्चित चित्र चांगला पाळतात. बरोबर, म्हणजे काही दिवसामध्ये हे चित्र बदलणार, बरोबर आहे. आणि शेवटी थोडं लास्ट शेवटी माझ्यावर करेन की तुम्हाला सगळा असा प्रश्न पडला असेल की संगीताचं क्षेत्र आहे आणि न्यायाधीशाचं काय काम. बरोबर बरोबर. आणि न्यायाधीश तेवढा वृक्ष विषय तुम्ही आता विचारलं की कोणी जात नाही करत नाही, तर मी इथं का आलो याचं मला उत्तर द्यायचं. 2 दिवस सांगतो मी सर. एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला की एका ठिकाणी भजन होतं आणि त्या भजनामध्ये एक हरणाचं पिल्लू येऊन बसायचं. तुम्हाला ही गोष्ट कुठे वाटेल पण बरोबर टीव्हीवर पण दाखवलं की पंढरपूर पर्यंत हरणाचं पिल्लू बाईक असं तर ते हरणाचे पिल्लू बसायचं आणि ते भजन समितीवर थांबायचं. एक दिवशी तबल्याला राग आला, तो म्हणले तर तू का बसतो तिथे म्हणे, त्यातलं काय करतो संगीतातलं, तू का बसलायचं. तर त्यानं असं उत्तर दिलं की म्हणे तुला सांगा तबल्यावाल्या, तुझ्या तबल्याची कातड आहे की नाही माझ्या आईच आहे, माझ्या आई म्हणून कातडी केलं. जेव्हा जेव्हा तू पकवा झुमवतो ना तर मला आईचा भास होतो म्हणून मी इथे. एवढ्या सुट्टीमध्ये काल मी औरंगाबादला गेलो, रात्री 12-1 वाजता आलोय. इथं सुलीमध्ये का आलो संगीता करता, कुठेतरी मला माझ्या आई होता वडिलाचा, मी वारकरी माणूस आहे. न्यायाधीश एक दिवस मी रिटायर होणार आहे, संगीत मात्र अमर राहणार, संगीताला कुठे मर्यादा नसते. आणि अजून एक गोष्ट सांगतो सर तुम्हाला, कायदा दोन्हीकडे आहे. बरोबर, कुणीकडे आहे, दोन्हीकडे, कोर्टाकडे पण आहे आणि आमच्याकडे पण दिद्दी तकदीत धगे तक तुनाकडे तकडे 10-10 तकदीत तगिन्ने 10-10 हे जसं तबल्यातला कायदा आहे तसं आमच्याकडे कायदा आहे. दोन्ही कायद्याचं इथं वेळ आहे आणि पण मैत्री आहे अजून, त्यामुळे संगीताला मरण नाही. सर अजून एक विचारतो तुम्हाला की मगाशी मी बघितलं की तुम्ही ते चित्र दाखवता, तुम्ही चित्रकला चित्र काढता का? हा सर, मला तुझी चित्राची आवड आहे, मला काय अनेक गोष्टीची आवड आहे, पण मी परफेक्ट कशामध्ये नाही, मी तुझा आनंद घेतो साहेब. नाही आपण त्याची लाविली वेळ जीवन नावाचं गाणं आहे, पूर्ण जर झाला माणूस परफेक्ट तर मग आनंद नाही, तर सगळ्यात आनंद आहे.
गणपती करता माकडं होतं, मारुती करता काय. अहो, ते पण करणारा माणूस पाहिजे होता. निर्मितीचा आणि सर्जनशीलतेचा मी आनंद घेतो. तर मी नाही, नाही, चित्र- तो पण करणारा माणूस हा. पाहिजे. चित्र काढा, तू मूर्ती करा किंवा चित्र काढा, त्याला पण लागतो ना, बरोबर आहे का? जीवनातला आनंद घेण्या हा हा. बरोबर. कुठली कुठली चित्र काढली आतापर्यंत सर? सरने बघितले मी कॅनव्हासवर काढलंय, काही रेखाचित्र काढलंय. बरं बरं आणि दुसरं मी स्वतः सांगितलं पण मला पक्षी निरीक्षणाचा आवड आहे. हम्म. माझ्याकडे 750 पक्षाचे फोटो आहेत. बरं पक्ष्यांच्या सवयी वगैरे आहेत. मला घोडेस्वारीची आवड आहे. हम्म. कुठल्या घोड्याची जात सांगतो मी, घोड्याच्या खोडी सांगतो है ना, 72 खोडी असतात हा, म्हणतात हा. घोड्यामध्ये. नंतर मला पक्षीची आवड आहे, मी नाग वगैरे पकडण्याची आवड आहे. आजगर वगैरे ते हाताळतो. सामाजिक पण कार्य करतो मी. म्हणजे बीडला असताना म्हणजे एडसग्रस्तांसाठी म्हणा, बऱ्याचशा सामाजिक संस्थांचे माझा संबंध आहे. बरोबर. सर, तुम्ही न्यायाधीश आहात, तरी पण तुम्ही चित्रकला जोपासता किंवा इतर तुम्हाला छंद आहे, त्या कामातनं तुम्ही इकडे वेळ कसा देता, म्हणून हा तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता की एवढं सगळं असताना सुद्धा तुमचं इकडे म्हणजे ओढ आहे, बरोबर आहे का? संगीत क्षेत्र असेल म्हणा, चित्रकार असेल म्हणा. ज्याला जे समाज युवाला माणूस म्हणतो ना, तो हे सगळं ऍडजस्ट करतो. हा, बरोबर आहे. म्हणजे नळाचं पाणी सोडलं तरी इकडे गाणं म्हणतो सर मी. बरोबर. कारण गाण्याला 5 मिनिटं लागतात. हा. बरं, तुम्ही आता टाइम मॅनेजमेंट म्हणला, त्याच्यापूर्वी तुम्ही समजले की रेडिओवर मी हे होतो, निवेदक होतो सर. तर बरोबर. आम्ही गाण्याचा प्रोग्राम इथं FM ला मी 3 वर्ष काम केलंय. बरं, कुठल्या स्वतः कुठल्या निवेदक म्हणून आपल्या रेडिओ FM ला 101.3 उस्मानाबाद किती दिवस काम केलं तुम्ही? जवळपास 2-3 वर्ष काम केले. बरं बरं हा, बरं. म्हणजे आवाज पाठ आहे सगळा धाराशिव तुमचा. करून दाखवू. दाखवा. 101.3 देशांश मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. अरे वा. सायंकाळचे 6:15 वाजले आहेत. आमच्या 3ऱ्या प्रसारण सभेला आता प्रारंभ करत आहोत. सर्वप्रथम ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:05 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतील बातम्या आणि चर्चा करू. क्या बात आहे. धन्यवाद. छान. म्हणजे जेवढं काय बोलल तेवढं कमीच आहे. कलाकार आहे. तर आता म्हणजे शेवटी एवढंच म्हणेन मी की माझी अशी इच्छा आहे की एखादं न्यायाधीश म्हणून नाही जरी आपलं हे झालं तरी चालेल, परंतु कुठं ना कुठं संगीत चालू असलं पाहिजे. बरोबर आहे. उजाले आपने यादों के साथ रहने दो, न जाने जिंदगी की शाम किस गली में हो जाए. त्यावेळेस मात्र कुठेतरी बहिरी चालू असली पाहिजे. कुठेतरी माझ्या वारकऱ्यानं मोठ्यानं गजर करावा, रामकृष्ण हरी म्हणून, किंवा ते दत्ताचं गाणं, त्याचं ते दत्ताचे संगीतकार आहे हम्म. त्यांनी केव्हा प्राण सोडला तर दिगंबरा जेव्हा गजर चालला तर पाया पडला तिथंच प्राण चालला. बरोबर. त्यामुळे मी त्या ह्याला नागपूरला जे आपले होते ना विठ्ठल नागपूरला त्या चैत्यभूमीवर हे केला. स्टेजवर. तर असं फक्त माझी इच्छा आहे की जाताना कुठेतरी त्या दिवशी एखाद्या विठ्ठलाची आपलं विलाप व्हावं आणि संगीतकार, एक कलाकार, एक मनस्वी माणूस म्हणून आपली ओळख असावी. बरोबर. कारण न्यायाधीश म्हणून ओळख संपणार आहे, कलाकार म्हणून ओळख कधी संपणार नाही. थांबूया आपण इथं. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.